सातारा जिल्हा परिषदेतील सत्ता स्थापनेवरून झालेल्या गोंधळाबाबत मुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये बैठक. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवारांसह मंत्री शंभूराज देसाई, मकरंद पाटील उपस्थित. महायुतीतला अंतर्गत वाद सोडवण्यासाठी चर्चा झाल्याची माहिती. बुलढाण्याच्या मेहकर तालुक्यातील जानेफळ गावातल्या धनगर बांधवांचं मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन. मुंबईतील धनगर समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून गजानन बोरकर या व्यक्तीचं शोले स्टाईल आंदोलन. हिंगोलीमध्ये पीक विम्याच्या मागणीसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचं आंदोलन. अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान होऊ नये, पीक विमा न मिळाल्यानं शेतकऱ्यांचा गोरेगाव सेनगाव मार्गावर चक्का जाम. परभणी शहरात शिवसेना आक्रमक. साईबाबा नगर परिसरातील हनुमान मंदिर मध्यरात्री तोडल्याचा शिवसैनिकांचा आरोप. तर घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ महापालिका बंद करत संबंधितांवर कारवाई करण्याची शिवसैनिकांची मागणी. अहिल्यानगर पोलिसांच्या ऑपरेशन मुस्कान मोहिमेला मोठे यश. पोलिसांनी केवळ 16 दिवसात घेतला 454 बेपत्ता महिला, मुली आणि बालकांचा शोध. रत्नागिरीच्या चिपळूणमधील वाशिष्ठी नदीत धुतल्या रसायनयुक्त पिशव्या. पिंपरी आणि पेढांबे गावातल्या भंगार व्यावसायिकांचा प्रताप. एमपीसीबीकडून कारवाई न झाल्यानं स्थानिकांचा संताप. हिंगोलीमध्ये पाणी भरण्यासाठी गेलेली मुलगी पडली विहिरीत. सेनगाव तालुक्यातल्या मकोडी गावातली धक्कादायक घटना. अश्विनी थिटे या मुलीला वाचवलं. गावात पाण्यासाठी जीवघेणा संघर्ष. यवतमाळच्या वणी शहरात वाहन चालकांची पेट्रोल पंपावर गर्दी. आगामी काळात पेट्रोलचा तुटवडा भासणार असल्याच्या अफवांमुळे गर्दी. तर पेट्रोलचा साठा भरपूर असून लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, प्रशासनाचं आवाहन. भारतीय जहाजाने एलपीजी गॅससह हॉर्मुझची सामुद्रधुनी केली पार. ओमानची खाडी पार करून जहाज भारतीय सीमेत दाखल होणार. भारतीय नौदलाच्या संरक्षणात एलपीजी गॅस जहाजाची भारताच्या दिशेने कूच. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आगामी T20 मालिकेसाठी भारतीय महिला संघाची घोषणा. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया 17 एप्रिलपासून 5 सामन्यांची T20 मालिका खेळणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.